सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगडचे नाव निघाल्याबरोबर देवगडच्या जगप्रसिद्ध हापूस आंब्याची आठवण आवर्जून होते. परंतु या देवगड गावाचं नाव ज्या गडाच्या नावावरून पडले तो देवगडचा जलदुर्ग मात्र दुर्दैवाने अजूनही अप्रसिद्धीच्या झोतातच आहे. कोकण किनारपट्टीवरील सिंधुदुर्ग व विजयदुर्ग अशा दोन तालेवर जलदुर्गाच्या मधोमध वसलेल्या या देवगड किल्ल्याकडे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. कोळी लोकांच्या घराला खेटूनच असलेल्या डांबरी रस्त्याने आपण डावीकडचा चढणीचा रस्ता पकडून थेट देवगडच्या बालेकिल्ल्यापाशी जाऊन पोहोचतो. देवगड किल्ला 2 टप्प्यात विभागला आहे. याच्या वरच्या टप्प्यावर बालेकिल्ला आणि देवगड गावात बरेच ठिकाणी त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे अवशेष पसरलेले आहेत. ॲक्च्युली आता देवगडच्या डायरेक्ट बालेकिल्ल्यावरच आलेलो आहोत. म्हणजे आता जो तुम्ही येताना समुद्र मार्गाने जो रस्ता पाहिला म्हणजे देवगड गावात तुम्ही विचारतीचा आला की सरळ डाव्या हाताने तुम्ही डायरेक्ट बालेकिल्ल्यावर येतो. किल्ल्याचे काय अवशेष खालच्या बाजूला ते नंतर पाहताच येईल. तर देवगड हे सुरुवातीपासून हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध. प्राचीन काळी हे एक सुरक्षित बंदरही होतं. देवगडच्या तिन्ही बाजूने असलेल्या डोंगरामुळे तिथे एक नाल्यासारखा आकार झालेला, त्यामुळे इथं पावसाळ्यातही समुद्राच्या उंच अशा लाटा होत नाहीत. त्यामुळे शिवाजी महाराजांच्या काळात व आजही मालवण, वेंगुर्ला व आजूबाजूच्या परिसरातील बोटी पावसाळ्यात देवगड बंदरात नांगरल्या जातात. बाकी किल्ल्यांप्रमाणे याही किल्ल्याची गोमुखी अशी रचना आहे. आता उद्या माघी गणपती असल्यामुळे किल्ल्यावर एक गणपतीचं मंदिर आहे, त्याची गाणी लावली आहेत, त्यामुळं थोडं तर गाण्यांचा आवाजही येत राहील. बालेकिल्ल्यातून आत प्रवेश केल्यावर डाव्या हाताला हे शक्ती उपासण्याचं मारुतीरायाचं मंदिर. बालेकिल्ल्याची तटबंदी जवळजवळ 10 ते 12 फूट अशी रुंद आहे. बालेकिल्ल्याच्या चारी बाजूनी हे असं मोठं खंदक आहे. पश्चिमेकडील बुरुजावरून पूर्ण समुद्र दिसतो. बालेकिल्ल्याला एका बाजूनेच तटबंदी आहे आणि तिन्ही बाजूनी नैसर्गिक तटबंदी लाभलेली आहे. ही जी भिंत दिसते ही जी एक मानवनिर्मित तटबंदी आहे. या तटबंदीला मजबूत आणि भक्कम करण्यासाठी कातळ 3 मीटर रुंद व 2.5 मीटर खोल असा हा खंदक खोदलेला आहे. या खंदकाच्या एका बाजूवर तटबंदी उभारल्यामुळे तटबंदीची ही अशी उंची वाढलेली. परंतु इतर किल्ल्याप्रमाणे या खंदकात पाणी साठवलं जातं. या कातळातून जो चिरे किंवा दगड निघाला त्याचाच गडाच्या तटबंदीसाठी वापर केला गेला. असं पश्चिमेकडील बुरुजावरून आपण खाली उतरलो की इथं एक पाण्याचं टाकं आहे. आता यात पाणी तर नाही आहे आणि त्याच्या पुढेच हे जुन्या बांधकामाच्या पायाचे काही अवशेष दिसत आहेत. गडावरील पुरातन वास्तूपैकी असलेली ही एक वास्तू, कदाचित हे घराचे वगैरे अवशेष असावेत. बुरुजावरून किल्ल्याचा संपूर्ण दृश्यशेप पाहता येतो. याच किल्ल्याच्या भागातच असलेले पोर्ट ट्रस्टचे कार्यालय व दीपस्तंभ समोर दिसत आहे. हे किल्ल्यावरील जे प्राचीन मंदिर होतं त्याचा जीर्णोद्धार करण्यात आला. पुरातन मंदिर, जी पुरातन मूर्ती आहे, त्यानंतर 1992 साली जीर्णोद्धार झाला आणि आत्ता हे 2020चं जे आत्ता आपण मंदिर पाहिलं ते पूर्ण जीर्णोद्धार झाल्यानंतरच. दोघंच फिरताय.
प्रवेशद्वारातून किल्ला उतरत असताना समोरच्या डोंगरावर उंच आकाशात बिरबलणारे पवनचक्कीचे अनेक पंखे दिसतात. इथे वाऱ्यापासून वीज निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न सुरू झालेला आहे. आत्ता आपण जो वर पाहिला तो बालेकिल्ला आणि त्याच्या बाजूला म्हणजे आता पूर्ण देवगड गावात हे असे अवशेष आहेत बुरुजाचे, तटबंदीचे. तर आपण इथे गावात आलो विचारलं की देवगड, तर सरळ ते बालेकिल्ल्याकडे बोट दाखवतात. परंतु देवगड गावाच्या परिसरात असे बरेचसे अवशेष आहेत गडाचे. त्यामुळे देवगड किल्ल्याचा विस्तार किती मोठा होता हे जाणवतं. या छोट्या पण मजबूत किल्ल्यात विशेष ऐतिहासिक घटना घडल्याचा इतिहासात नोंद नाही, पण याचे काहीतरी खास पण असल्याशिवाय इतके मजबूत व काटेकोर बांधणी या ठिकाणी संभवत नाही. देवगड किल्ला व परिसर फुरसे जातीचे साप पुरवण्यासाठी प्रसिद्ध आहे. मुंबईची हाफकिन इन्स्टिट्यूट येथील सर्पांच्या विषापासून औषधी इंजेक्शने तयार करतात. त्यांच्याकरता साप पुरवणारे हे प्रमुख केंद्र आहे. गडाचा माहितीपट आवडला असल्यास बाईक हाईक लाईफ या चॅनलवर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.